आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून दर 10 वर्षाला जाती जनगणना झालेली आहे. ब्रिटिश काळात सुद्धा हीच पद्धत होती, परंतु मधल्या काळामध्ये कोविड आला आणि त्यामुळं 2022ची जी जनगणना होती ती वेळेवर होऊ शकली नाही आणि म्हणून भारत सरकारनं पूर्णपणे तयारी केली आहे जनगणना करण्याची. पूर्वी जनगणना करत असताना SC आणि ST या जातीची गणना केल्या जायची, OBCची गणना केल्या जायची नाही. या देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग असताना, इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना, देवेगौडा गुजराल प्रधानमंत्री असताना ते सुद्धा जातीय जनगणना करू शकलेले नाही. राजकीय दृष्ट्या आज जे काही मागणी करत होते हे त्यांचे सहयोगी पक्ष होते. मग यांना जर का जाती जनगणनाबद्दल एवढी हे होती, आपुलकी होती, तर त्यांच्या काळात सुद्धा हे जाती जनगणना करा अशी मागणी करू शकत होते आणि सरकार कोणती मान्य करू शकत होते. म्हणजे आपला पक्ष सत्तेवर असताना ही मागणी करायची नाही आणि आपल्या विरोधी पक्ष सत्तेवर आल्यावर ही मागणी करायची, पण त्यांच्या मागणीमुळं नाही तर या देशाचे पंतप्रधान दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री आणि त्यांनी असा विचार केला की या देशामध्ये SC ST बरोबर आता OBCची सुद्धा जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं या अगोदर बिहारमध्ये जातीय जनगणनेसाठी जो ठराव झाला बिहार विधानसभेत तिला पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की आता जातीय जनगणना झाली पाहिजे. ज्यांनी विरोध केला आता ते स्वतः श्रेय घ्यायला लागले, ही आमची मागणी होती, आम्ही सत्तेत आल्यावर तुम्ही मागणी करायला लागली, पण तुम्ही सत्तेत असताना तुम्ही का नाही केली हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. राहुल गांधी असं म्हणतात की जातीनिहाय जनगणना करण्याची संकल्पना आमची होती आणि त्यावरून फडणवीस असं म्हणतात की काँग्रेसनेच या जाती गणनेला विरोध केला. ही गोष्ट खरी आहे. माझा त्याच्यापेक्षा पुढे दोन मुद्दा आहे की त्यांच्या विचाराचे प्रधानमंत्री असताना त्यांनी जाती जनगणनेची मागणी लावून का धरली नाही आणि ती जनगणना का करून घेतली नाही. कारण दर 11 वर्षाला आपण जाती जनगणना करतो, त्यांनी त्या टायमाला केली नाही. आणि आत्ता आमचं सरकार आल्याच्यानंतर आमचं सरकार काही निर्णय त्यांना विचारून नाही घेत. आमचं सरकार पूर्णपणानं आमच्या सरकारमध्ये क्षमता आहे निर्णय करण्याची, त्यांच्या बोलल्यामुळं आम्ही निर्णय घेतला असं नाही आहे. उलट ते जाती जनगणनेला विरोध करत होते आणि आमच्या सरकारनं जाती जनगणनेला समर्थन दिलं आणि आता जाती जनगणना या देशामध्ये होणाऱ्या साधारणतः 2 वर्ष लागतील या जनगणनेला. हे बघा, संजय राऊत म्हणजे आता एक हसण्यासारखा विषय झाला. ते काय म्हणतील बिचारे, पहलगाममध्ये हल्ला झाला, ज्या कुटुंबातले व्यक्ती मृत पावले त्यांचे कुटुंबीय धडधड सांगतायत की आम्हाला तुम्ही हिंदू कोण आहेत हे सांगा, आणि हे यांचे नेते वडवट्टीवर असं म्हणतात की अतिरेक्याजवळ एवढा वेळ होता का. संजय राऊत म्हणते राजकीयदृष्ट्या अशा प्रकारे ते त्यांचं कुटुंब, ज्यांच्या घरचे पती वारलेत, कुटुंबातली व्यक्ती वारली, ते काय खोटं बोलणार आहे का. त्यामुळे संजय राऊत हा विषय जरा वेगळाच विषय आहे. त्यांनी परत असं सुद्धा म्हटलं की 1 CM आणि 2 DCM हे महाराष्ट्राला आलेलं टेबल. कसं आहे, यांच्या काळातही डेप्टी CM होते, आम्हाला 2 टेंगळे, पण तुम्हाला बी मागून बेंड होतं एक का नव्हतं. आता काय भ्रमनिराश झालेली माणसं काय बोलतील आणि त्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावं. खरं तर चांगली देऊ शकतो पण चॅनल पुढे देऊ शकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.